मैदानामध्ये पहिल्याच स्पेलमध्ये सध्याच्या स्थितीला विचार टाकला तर गोलंदाजी मार्कवरती खरवई बस संघाकडून नितेश हा गोलंदाज सज्ज झालाय. 3 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारचं बॅटल ऑर्डर बनवलं जाईल. फर्स्ट बॅट करत असताना या सामन्यामध्ये तिकडे सध्याच्या घडीला आपण बघतोय थेट सारा 11 चिखलोली संघाला आणि चिखलोली संघाची सलामीची जोडी आपण बघू शकतो. हर्षद आणि अक्षय हे दोन खेळाडू इथे एंटर झाले आहेत. सामना स्टार्ट होतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल तिथे टाकला जातोय आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर बघायला लागलं तर गोलंदाज थोडासा अडथळला आणि त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा फेकत असताना गोलंदाज नितेश असतील. भरपूर मोठं नाव आहे खरवई बस संघासाठी या खेळाडूचं. पण आज खेळ कसा होईल. लेग स्पिन होता, ओळखलेत फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये आता शॉट थर्डमॅनचा मधो ठेवलाय सीमा रेषा पार आणि बॅटिंग करत असताना ओपनर ऑर्डरच्या फलंदाजाच्या बॅटमधून स्टार्टिंग दमदार स्टेट हा चेंडू जातोय सीमा पार थर्डमॅनच्या 4. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू उमेश सबारे, कैलास मुकणे आणि आमचे जे आपले सर्व ऑल इंडिया आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच आपल्याला या ठिकाणी नक्कीच राजेंद्र दादा धुळे यांच्या ठिकाणी आपल्याला अगदी भव्य सन्मान करायचा आहे. तर आपले सर्व ऑल इंडिया आहेत जे आपले सर्व आयोजक आहेत सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर टेनिस क्रिकेटची महासंग्रामी स्पर्धा आपण सर्वजण आज या मैदानावरती अफाट्यानं पाहतोय आणि इथे ऑर्गनाइज कमिटीकडून एक फायनल निर्णय येतोय की खरवई बस संघाचा 12th मॅन नाही आहे त्यामुळे त्यांना 2 धावेला पॅनलाइज इथे केलं जात आहे. लक्षात ठेवायचं आहे ही पेनल्टी हे षटक संपल्यानंतर आम्ही ॲड करणार आहोत. सामना फार चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये लेग कटर होता तिकडे मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला देखना फटका. मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला समोर सॅकरेनला फलंदाजी करत असताना आपण बॅट्समन हर्षदला पाहतोय आणि हर्षदची बॅट आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर सारा 11 चिखलोली संघाला मात्र भरपूर चमकती आहे. चौकार. अगदी हा खेळाडू पहिल्याच सामन्यामध्ये मात्र नक्कीच फार सुरेख क्रिकेट खेळत असताना आपण बघितला होता आणि तोच फलंदाज मैदानामध्ये आता याही सामन्यामध्ये चांगला खेळ करतोय. अजून एक चांगलाचा फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्र फक्त आणि फक्त बनतील आता दर्शक. एकसा कव्हरला पुन्हा एकदा चेंडू जातोय. फलंदाज तिथे हर्षदच्या बॅटमधून 4 धावेसाठी चौका. सामन्यामध्ये टॉस जिंकला बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलं आणि बॅटिंग कशासाठी घेतली तर इथे समोरच्या संघाला चेस करण्यासाठी आम्ही देऊ आणि इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या हर्षद हा फलंदाज मात्र परफेक्टली मिडल झोनमधून चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतोय. स्कोरबोर्डवरती सध्या तरी 14 धावा लागल्यात. हो या क्षणी मात्र सरळ बोट वाकडं करण्याचा प्रयत्न केला. या फटक्याची निर्मिती फार वेगळी आहे. लागला तर तुम्ही सक्सेस व्हाल, नाही लागला तर तुम्ही अनसक्सेस व्हाल. म्हणजेच लगा तो आबाद नाही लगा तो बर्बाद अशा स्ट्रॅटेजीचा फटका खेळायचा होता पण तिथे मैदानामध्ये हा चेंडू सरळ बॅटरला बीट केलाय आणि आता बॅट्समनला केलाय. या चेंडूवरती बर्बाद डॉट बॉल. डॉट बॉलची फेकी मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे राहिली आहे. तिथे सध्या तरी पहिलं पावपल्या पण प्रगतीपथावरती पाहत आहोत. खेळायचं होतं वेगळ्या दिशेला चेंडू जातोय वेगळ्या दिशेला. मिडॉनला फटका मात्र अगदी बॅटच्या टोच्या स्वरूपात खेळला. तिथे बॅटर हर्षदनं फक्त आणि फक्त 2 रन्स या चेंडूवरती कन्वर्ट होतील. तिथे मैदानामध्ये पहिलं पॉवर प्ले संपन्न होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सारा 11 चिखलोली संघ मात्र फर्स्ट ओव्हरमध्ये चांगल्या लिमिटमध्ये रन्स घेत असताना आपण पाहतायत. सध्या तरी 16 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. महत्त्वाचा निर्णायक क्षण म्हणजेच कोणतंच लॉस नाही आहे. म्हणजेच समोर बॅटिंगवरती कोणतंच दडपण नसणार आहे आणि त्यामुळे इथे स्कोरबोर्डवरती आपण 16 पाहतोय आणि 2 धावेची पॅनल्टी जी आपण पाहतायत खरवई ब टीमला ती पॅनल्टी ॲड करून इथे फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बघतायत सध्या तरी सारा 11 चिखलोली संघ मात्र 18 या धावसंख्येवरती आहे.
आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे आदरणीय दीपेशदादा साळुंखे यांच्याकडनं मात्र सध्या तरी सारा इलेव्हन चिखलोली संघाला मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा येत असताना आपण बघाल खऱ्या अर्थानं ब्रदर स्पोर्ट्स या डॉट इनकडून बरेचसे नक्कीच समर्थक देखील दोन्ही संघाचे जॉईंट झाले आहेत. त्यांच्याकडनं मात्र या भरपूर शुभेच्छा येतात. तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या आतिश सज्ज झालाय ओव्हर दी विकेटनं दुसऱ्या षटकामध्ये आणि आतिश मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती इंटरेस्टिंग डिलिव्हरी यूज करतोय आणि तिथे बॅटर समोर अक्षयला मात्र बीट केलंय. डॉट बॉलची फेकी केली आहे. चांगलं काम करावं लागेल कारण चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला चांगलं नाव मिळत असतं आणि इथे सध्या तरी आपण पाहतोय अजून एक चांगला बॉल बॅक टू बॅक सलगचे दोन चेंडू चांगले फेकतात परंतु बॅटिंगचा सॉफ्ट सिग्नल आहे की हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून गेलाय पण बॅटिंग करणाऱ्या टीमला निर्णय मान्य नाहीये तर रेफर केलं जाईल. आणि इथे ऑर्गनाइज कमिटीकडून एक महत्त्वाचा निर्णय येतोय की वाईड बॉलसाठी पंचांचा निर्णय तर यस चेक केलं जाईल. यस तर बॉल आहे लाईनवरती बॉल आहे जर का पलीकडे पडला असता तर कदाचित हा चेंडू वाईड असता परंतु डॉट बॉल आहे हा. म्हणजेच फेल डिलिव्हरी येत असताना फेल डिलिव्हरी टाकली तिथे मैदानाच्या आतमध्ये आतिश या गोलंदाजानं पुलटॉस बॉल ऑन साईडला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून फलंदाज तिथे अक्षय मात्र सुरेख पद्धतीचा फटका खेळतोय. तिथे फक्त आणि फक्त या चेंडूवरती भेटती आहे मैदानामध्ये फलंदाज अक्षयच्या बॅटमधून एकच धाव स्कोरबोर्डवरती तसं लक्ष टाकलं तर सध्या तरी आता कमबॅक होत असताना आपण जरूर पाहाल 19 धावा दाफलकावरती आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. कोला टाकलेला बॉल फटका खूप चांगला आहे पण इथे मैदानाच्या आतमध्ये आपली 100% कमेंटमेंट मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने दिली आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग चुकलंय. मैदानाच्या आतमध्ये सध्या सगळ्याला आपण बघू शकतोय कॉलिंग किती महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र आता इथे बघायला भेटत आहे आणि सामन्यामध्ये आता फलंदाजी करत असताना केलेब खरवई ब संघानं बॅटिंग करत असताना लागतोय सारा इलेव्हन चिखलोली संघाला हा पहिलाच धक्का. आणि त्यानंतर कोणाच्या तरी बाईकची पेट्रोलची चावी आम्हाला सापडलेली आहे तर ज्याची कोणाची असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करून ती घेऊन जायची आहे प्लीज. सामन्यामध्ये मात्र आतिश हा गोलंदाज सध्या तरी आपल्या अँगलमधून बॅटरला मात्र पूर्णपणे बीट करतो परंतु या क्षणी शॉर्ट ऑफ लेंथ टर्न जरूर मिळाला परंतु बॅटरनं देखील या बॉलला चांगलं टर्न केलंय आणि हा चेंडू निघून जातोय स्वर्लेग आणि मिड विकेटच्या मधोमध सीमारेषा पार एक टप्पा घेत आलाय बऱ्याच उशिरानंतर फलंदाज तिथे हर्षदच्या बॅटमधून हा 4 चौका. आत्ता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मात्र आक्रमकता व्हायला सुरुवात झाली आहे तिथे हर्षदच्या बॅटमधून पण इथे आता थोडंसं प्रेशर बनलं गोलंदाज आतिशवरती वाईड यॉर्कर डिलिव्हर्ड करायचा होता परंतु हा चेंडू अधिकचा बाहेर टाकला आणि तिथे अतिरिक्त रन्स खर्च होते. अगदी आपण बघू शकतोय अगदी तिथे मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड हिट सफल फटका सफर सुनलाय हवेचा आणि आता चेंडू जातोय मैदानाच्या पलीकडे फलंदाज हर्षद होते हर्षदच्या बॅटमधून अजून एक लांबलचक षटकार.
बघायला गेलं तर काहीच वेळामध्ये पाहुण्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं आपण होत असताना पाहिली होती. आमचे माननीय श्री राजेंद्र दादा धुळे साहेब खऱ्या अर्थानं आपण बघू शकतोय माजी नगरसेवक खऱ्या अर्थानं इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि दादांकडून जर बघायला गेलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं गेलं आणि तदनंतर ज्या आपण अगदी पहिल्या क्रमांकापासनं शेवटच्या क्रमांकापर्यंत ज्या ट्रॉफ्या पाहतोय त्या सर्व ट्रॉफ्या मात्र नक्कीच आमच्या दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिल्या गेल्यात आणि तदनंतर खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा भरपूर मोठ्या चर्चेमध्ये राहिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दादांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करू. पुन्हा एकदा चांगलासा सामना आपण तिथे मैदानामध्ये पाहतोय. कंटिन्यू मॅच फार चांगल्या रीतीची पाहायला भेटते तिथे सध्या तरी. एक सिंगल नक्कीच हा चेंडूवरती कन्वर्ट होती. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम तिथे बॅटरनं केलं. एक सिंगल आली आहे आणि स्कोरबोर्ड आता 32 वरती पोहोचतो आहे. आणि त्याचबरोबर दादांच्या सोबत जर बघायला गेलं तर अजून एक गौड व्यक्तिमत्व आमचे नंदूदादा कराळे इथे उपस्थित आहेत. तर दादांचा देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करू आणि या मानाच्या ट्रॉफीमध्ये मात्र नक्कीच सहर्ष स्वागत करू. चांगल्याचं क्रिकेट तिथे मैदानाच्या आतमध्ये आहे. मिडॉनला पुन्हा एकदा अगदी नक्कीच फक्त आणि फक्त बॅटच्या कनेक्शनामधून हा चेंडू खेळतोय. तिथे बॅटर हर्षद डबलसाठी पुकार केली आणि मैदानाच्या आतमध्ये आता एक चुकी या क्षणी मैदानाच्या आतमध्ये खरवई ब संघाला अजून मोठी नक्कीच खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर चुकी करण्यात भाग पाडतीये आणि मैदानामध्ये या चेंडूवरती 2 एका एका दावेला महत्त्व आहे आणि त्याच दावेला महत्त्व देत असताना मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या सारा 11 चिखलोली संघाच्या फलंदाजांना आपण पाहतोय. सध्या तरी मैदानामध्ये फार चांगल्या रीतीचं क्रिकेट चांगलं बॅटल बनवण्याचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये फलंदाज करतायत. स्कोरबोर्डवरती लक्ष टाकलं तर आत्तापर्यंत इथे बॅटिंग करणारा संघ मात्र सध्या तरी 34 या धावफलकावरती पोहोचलेला आहे. हो, या क्षणी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र लॉफ्टी हिट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आडव्या बॅटनं वेगात बॅट फिरवली आहे पण तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाची ही शैली मात्र सध्याच्या स्थितीला त्याला यशस्वी मुवमेंट बनवून देईल आणि सध्या अगदी खरवई ब संघासाठी डॉट बॉल. चांगल्या रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या या सामन्यामध्ये खेळलं जाते दोन्ही संघाकडून आणि सामना खऱ्या अर्थानं 3च षटकांचा आहे हे मात्र आम्ही अगोदरच सांगितलंय. 3 षटकांचा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये दडपण प्रेशर सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये बनवून ठेवल्यात. गोलंदाजी करत असताना खरवई ब संघाच्या या गोलंदाजांना लेट आलाय परंतु सर्वांच्या अगोदर येण्यासारखी कामगिरी मैदानामध्ये गोलंदाजीमधून राजू हा गोलंदाज या सामन्यामध्ये करतोय. परस्पर चांगला क्रिकेट सुरू आहे. मिस्टामिक स्ट्रोक फटका बसलाय मिड विकेट डाऊन दी बॉल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळतोय सफल विकेट. सामन्यामधून सारा 11 चिखलोली संघाला लागतोय महत्वाचा करंट. बॅटर हर्षद बॅक टू दी डगआउट. म्हणजेच भाईजान 11 कुलगाव विरुद्ध चेंज द गेम जांभिवली बी संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नक्कीच आमचे मान्यप्रमाणे पाहता आम्हा सर्वांचे लाडके आणि आमच्या सगळ्यांच्या हक्काचे नक्कीच राजेंद्र दादा धुळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर चला आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन भाईजान 11 टीम आणि चेंज द गेम जांभिवली बी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. जरूर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करून घेणार आहोत पण इथे हा सामना मात्र अगदी खूप काही सांगून जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये आता खराबी केली आहे आणि त्या खराबीचं परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर नक्कीच 1 मध्ये नाही एक्स्ट्रा प्लस 2. ओ इथे तिसरीसाठी कॉल मैदानाच्या आतमध्ये. आता इथे आता आपण बघू शकतोय क्रिकेट हा खेळ मात्र खऱ्या अर्थानं का बदलला जातो हे मात्र आता एकनिष्ठ पद्धतीनं या सामन्यामध्ये आपण बघतायत. पंच धावा किती आहेत हे आता तुम्ही आम्हाला सांगायचंय. यस पंच 3च धावा असतील.
पण सर इथे फलंदाज क्रॉस झालेले आहेत की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही चर्चा करतात. यस, तर इथे चेक केलं जाईल, रेफर केलं जाईल की बॅटर अगोदर ज्या वेळेला रन्स घेण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेला खऱ्या अर्थानं नक्कीच क्रॉसिंग राहिले की नाही आहे पाहण्यासाठी मात्र सध्याच्या घडीला आपण बघू शकतो. या क्षणी रिव्ह्यूची मागणी राहिली आहे, चेक केलं जात आहे. हॅलो. तर नाही आहे पहा, नॉन स्ट्रायकीवरती अनिकेत फक्त आतमध्ये होते. त्यानंतर रोशन अर्ध्या क्रीजवरती आले होते आणि बॉलरनं मात्र बॉल टाकण्यासाठी इकडे मागे आले होते. परंतु या ठिकाणी फक्त 2च धाबा असतील आणि एक वाईटची तब्बल 3 धाबा असतील धावफलकावरती ॲड केल्या जातील. पहा तुम्हाला धाबा घ्यायच्या आहेत, दोघांनाही क्रीज सोडणं महत्त्वाचे आहे. 2 धाबा असतील प्लस एक वाईटची तब्बल 3 धाबा धावफलकावरती ॲड असतील. नक्कीच रोशन मात्र आले होते परंतु अनिकेतचं लक्ष नव्हतं आणि गोलंदाज देखील मागे आले होते बॉल टाकण्यासाठी. फक्त 2 धाबा असतील आणि एक वाईटचे तब्बल 3 धाबा धावफलकावरती ॲड असतील. जरूर आपण बघू शकतो ज्या वेळेला खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा होती त्याही वेळेला मात्र हेच निर्णय होते आणि जोपर्यंत ही स्पर्धा समाप्त होईल तोपर्यंत हेच निर्णय असतील हे मात्र नक्कीच तुम्हाला सांगितलं जात आहे. 3 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि धावफलकावरती आपण पाहाल 37 धाबा मात्र सध्या तरी लागलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. समोर स्ट्रायकर एंडला रोशन आणि रोशनच्या बॅटमधून आता शेवट केलाय मिठाई सारखा गोड आणि हा चेंडू आता पाठवलाय तोडफोड करत सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. सारा 11 चिखलोली संघासाठी शेवट चांगला करणारा षटकार डीजे. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या त्वरित टॉससाठी आपण टॉस करणार आहोत. तर चला भाईजान 11 कुलगाव संघ कॅप्टनला पाठवायचे टॉससाठी आणि चेंज द गेम जांभिवली बी संघ आपण सुद्धा कॅप्टनला पाठवायचा आहे. आणि की टॉस नंतर आपण दादांचा भव्य सत्कार करणार आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. तर चला खरं आपण विनंती असेल चेंज द गेम जांभिवली टीम या ठिकाणी भाईजान 11 कुलगाव संघाचे कॅप्टन आपण देखील या अरबाज. मुंबई बी संघाविरुद्ध 43 बनल्या गेल्या आणि 44 धावसंख्येचं टार्गेट आहे खरवई बी या संघाच्या समोर. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. तर चला जांभिवली टीम का उशीर करताय टॉससाठी या त्वरित पहा, उशीर करू नका. नक्कीच आमचे जे मान्यवर आहेत त्यांना देखील नक्कीच इथनं दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं आहे. तर विनंती असेल या आपण या लवकरात लवकर जांभिवली टीम आपण उशीर करू नका. तर 44 धावा बनवायच्या आहेत खरवई बी संघाला. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. आणि चला आमची सर्व आयोजन कमिटी आपण या आपल्याही शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करणार आहोत. तर आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. तर या नंदू दादा आपल्याही शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नंदू दादांना विनंती असेल आपणही या. येस, टॉस केले जातील दादांच्या शुभ हस्ते. छापा आणि काटा. येस, जांभिवली टीम कॉल करेल. हेड असा कॉल परंतु आलाय टेल. टॉस जिंकलाय भाईजान 11 कुलगाव संघानं. अभिनंदन. आणि सामना 3 षटकांचा असेल बॅटिंग करण्याचा निर्णय. तर थांबायचं आहे दादा आपल्या ठिकाणी आपण नक्कीच सन्मान करणार आहोत. तर आम्ही संपूर्ण आमच्या सर्व संघाला विनंती असेल या बादल आपण सुद्धा यश. तर या सर्वांना विनंती असेल आकाश असतील आमचे उमेश असतील ललित असतील या सर्वांच्या शुभ असते नक्कीच राजेंद्र दादा धुळे जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच भरपूर मोलाचा वाटा लाभला गेला या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं मान सन्मान
ट्रॉफ्या पाहता या सर्व ट्रॉफ्या मात्र दादांच्या वतीने लाभल्या गेल्यात. नक्कीच राजेंद्र दादा धोळे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू व तदनंतर नंदू दादा कराळे यांचाही आपण मान सन्मान करणार आहोत. तर पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण आमच्या कमिटीला विनंती असेल की आपण हा मान सन्मान करायचा आहे. दादा धुळे यांचा मान सन्मान केलाय. मनापासून आभार व्यक्त करू. तसंच आम्ही नंदूदादा कराळे यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नक्कीच दादा आपण या आपल्या स्पर्धेत आलात आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. नक्कीच दादा आपलं सातत्यानं असताच आमच्यावरती प्रेम असू द्यात आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूयात आमच्या प्रकाश भल्ला सरांचा आवाज. सामन्यामध्ये आपण पाहिलं सध्या तरी 44 धावेचं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजेच सध्याच्या घडीला टीम आपण पाहिलं नक्कीच सारायली पण चिखलोली संघानं आणि तिथे मैदानामध्ये आता हे आव्हान चेस करत असताना खरवई ब संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवरती इंटर झाली आहे. त्यामधून आपण बघू शकतोय बॅट्समन बाबू आणि राजू हे दोन फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहेत. सामन्याला सुरुवात होती आहे. ऑर्गनाइज कमिटीचे जे काही ऑल इंडियर्स असतील त्यांना विनंती असेल की आपण थेट बाउंड्री लाईनचा वेध घेत आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर थोडीशी मिस्टेक राहिली पंचांची. लेग पंचसाठी मात्र खरं तर पाहायला गेलं तर नक्कीच हा चेंडू बॅटला संपर्क करत असताना पाहिला आणि त्या अनुषंगानं इथे आता बॅट्समन बाबू मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बचावले जातील. एक्झॅक्टली फर्स्ट बॉल या ओव्हरचा मात्र आपण डॉट इथं असताना बघताय. कोणत्याच प्रकारची धाव खर्च नाही आहे आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर खरवईच्या ग्राउंडवरती खरवई संघ खऱ्या अर्थानं खेळ करतोय. इथे हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफस्टम्पचा पिक केलाय बाहेरनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टाकतोय अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्तने आता खरवई ब संघाचा स्कोरबोर्ड मात्र सध्या सगळ्याला खुला होत आहे. एक धाव फलकावरती बनती आहे मैदानामध्ये. हर्षद हा खेळाडू मात्र मैदानामध्ये सध्या गोलंदाजी करतोय अर्धी विकेटनं आपल्या गावासाठी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूला खेळ चांगला करावा लागतो आणि मैदानामध्ये त्याच खेळाचा वापर सध्या मैदानामध्ये आपण करत असताना साराली पण चिखलोली संघाला आणि खास करून हर्षदला बघतोय. हर्षदने बॅटमधून देखील चांगला प्रोत्साहित धावा कुठल्या होत्या आणि तदनंतर आता बॉलिंग अटॅकमधून मात्र स्ट्रॉंग लेवलचा पेस मात्र तो टाकतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये वारंवार क्षमतेने जर पाहिलं गेलं तर नक्कीच संपूर्ण खरवई ब संघाच्या बाबूला थांबून ठेवलंय. ज्या बाबूनं पहिल्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती चटकार खेळला होता त्या बाबूला आता मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मात्र पूर्णपणे थांबून ठेवलं जात आहे. या क्षणी लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. चेंडू बराच वेळ हवेत फिल्डर डाऊन दी कॅच बट या वेळेला मैदानामध्ये मिस फील्ड आणि हा चेंडू आता स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. बाबूच्या बॅटमधून आलाय सध्या सगळ्याला स्क्वेअरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अगदी आजचा फायनलचा दिवस आहे. मैदानामध्ये आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतोय आणि पहिल्याच सामन्यामध्ये मात्र तिथे सध्या बाबूच्या बॅटमधून 44 धावेचं आव्हान चेस करत असताना आक्रमकता सिद्ध होतीये. ओ बाबूला रोखणं आता साहजिक सोपं नाही आहे. हे मात्र आता बाबूच्या बॅटमधून आपण पाहतोय. लागोपाठ दुसरं आक्रमण केलंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही शेर असाल तर आम्ही सवा शेर आहोत याचंच उत्तर बाबूच्या बॅटमधून आलाय. अजून एक सलगचा दुसरा चेंडू सीमा पार 4-4-4 चौकार.
पडलेला आपण पाहिलाय आणि इथे आपल्या टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे इस्तेमाल आपण केला आणि कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये यासाठी आपण हे चित्र बघतोय. लेग स्पिन मिस्टेक, बॅटचे एज टॉप एज लागून हा चेंडू स्वीपला स्टॉप केलाय आणि सामन्यामध्ये सारा 11 चिखलोली संघाला सामन्यातला प्राइजेस गोल्डन विकेट. बॅटर बाबू बॅक टू दी डगआउट. सामन्यामध्ये मात्र आता सध्या तरी गोलंदाज हर्षदला मात्र सफल लेवलचा विकेट सापडला आहे. 9 धावेवरती मात्र आता खरबई बस संघाला लागतोय. या मॅच मध्ये सध्या सगळ्याला पहिलाच विकेट फलंदाजीसाठी आता मैदानाच्या आतमध्ये सुमित हा फलंदाज मात्र तिथे इंटर होतोय. सुमित मैदानामध्ये इंटर झाली आहेत. बॅटिंग करण्यासाठी लेग स्टिकच्या बरोबरीचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुमित आलाय. सुमितने मैदानाच्या आतमध्ये दाखवले आपल्या बॅटचा दसका दम. हा चेंडू जाईल सीमा पार, षटकार. सामन्यामध्ये अजून देखील खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच प्रयत्न सोडले नाहीयेत सध्याच्या स्थितीला खरबाई बस संघानं. मॅचमध्ये आपण पाहू शकतो शेवट चांगला झाला, षटकार आला, स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा आणि मॅचमध्ये आपण सध्या सगळीला बघू शकतो उरलेले इक्वेशन 12 चेंडू आणि 29 धावेची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी अजून देखील आहे खरबाई ब क्रिकेट संघाला. क्रिकेटचं क्षेत्र म्हटलं तर वेळेनुसार आणि काळानुसार खऱ्या अर्थानं बदललं जातं आणि मैदानामध्ये वेळ येईल ती ठरवून जाईल की मैदानाच्या आतमध्ये इथे विजय कोणाला संपादित होईल. दोन्ही संघ तर जिंकण्यासाठीच खेळतात, परंतु कुठेही असो कोणतेही क्षेत्र असो एकाला पराभव आणि एकालाच विजय मिळत असतो. म्हणून या सामन्यामध्ये वेळ येईल तीच ठरवेल की मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि नाराजगी कोणाला भेटेल. 12 चेंडू 29 ची गरज. समोर स्टॅकर इनला बॅटिंग करत असताना आपण बॅट्समन राजूला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवरती परिवर्तन केलं जातं आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती मात्र रोशन सज्ज झालाय. रोशनला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इंटर केलंय. हे षटक फार निर्णायक असेल ते म्हणजे साऱ्या 11 चिखलोली संघाकरिता देखील, कारण या षटकामध्ये जर कमसे कम 15+ धावा आल्या तर बॅटलमध्ये नक्कीच पुनरागमन बनेल खरबाई बस संघाचं. आणि खरबाई संघाचं नाव या अंबरनाथ टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती फार पुढे गेलेलं आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये रोशन आलाय आणि रोशन का आलाय हे मात्र आता त्याने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय. बाची टॉपेज कॉटन बोल्ट फलंदाज होतोय या सामन्यामध्ये माघारी परतत बाद विकेट. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो या दरम्यान बॅटिंग करण्यासाठी मात्र ऋतिक इंटर होतोय आणि आमचे मनोज दादा वाघ यांच्याकडनं मात्र कॅश प्राइज येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. बॅट्समन ऋतिकने जर 3 षटकार मारले तर आमच्या दादांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे याच दरम्यान खरं तर लावलं गेलंय. ऋतिक त्या टाईपचा खेळाडू आहे
अनेक वेळा ऋतिकला आपण खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळत असताना पाहिलंय. आणि आमचे आशिष दादा शिंगटे यांच्याकडनं मात्र नक्कीच ऑर्गनाईज कमिटीला अगदी बघायला गेले तर नक्की छोटं मोठंसं सहकार्य खऱ्या अर्थानं नक्कीच येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे दादांचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला ऋतिक आलाय. ऋतिकच्या बॅटमधून आला दर्जेदारी वसुली करणारा वसूल चौकार. मला विनंती असेल भाईजान 11 कुळगाव संघाचा गडदार आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस करून घ्यायचं आपल्याला लगेच. तदनंतर त्यांच्या विपक्षात आपण चेस द गेम जांभिवली ब संघ पाहाल. आणि या दरम्यान ऋतिकने जर 3 चेंडू 3 चौकार जरी मारले तरी सुद्धा हे कॅश प्राइज मात्र आमच्या दादांकडून नक्कीच दिलं जाईल. तिथे मैदानामध्ये सध्या मनोज दादा यांच्याकडनं खरं तर हे कॅश प्राइज येत आहे. आमचे ऋतिक दादा यांचे खऱ्या अर्थानं जावई आहेत. खऱ्या अर्थाने हे प्रेम त्यांच्याकडनं लौकिक होत आहे. आणि ऋतिक हा एक असा खेळाडू की त्या खेळाडूकडे भरपूर सारा चांगला खेळ साठवलेला आहे. ऋतिक साकरेला शॉट चांगला आहे. लेग स्टिकच्या बरोबरीचा बॉल समोर ऋतिकच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला. आता जरी आला तरी सुद्धा हे बक्षीस इथे लागू असेल म्हणजेच ऋतिकने मैदानाच्या आतमध्ये आल्याला मात्र नक्कीच 2 चेंडूवरती 2 इंटरेस्टिंग फटके खेळले आहेत. दाफलकावरती मात्र आता परिवर्तन बनलं. स्कोरबोर्ड 23 या धावसंख्येवरती पोहोचला आणि आता येणारे 9 चेंडू आणि 21 धाबेची गरज आहे. म्हणजेच आता सामन्यामध्ये थोडीशी पलटी ही मात्र मजबूतपणे करत असताना खरवई ब संघाला बघतोय. पलटवार तर मारावाच लागेल कारण ही स्पर्धा पुन्हा एकदा एका वर्षानंतर तुमच्या भेटीला येईल. म्हणून आज तुम्ही या क्षणी जर या प्रसिद्धीमध्ये या क्षेत्रामध्ये पोहोचला असाल तर तुम्हाला तिथे जाऊन एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळावं लागतं. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय लेग स्टिकला मिस केलंय बॉलरनं. या क्षणी पंच दाखवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन्स खर्च होती आहे. दाफलकावरती पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. स्कोरबोर्ड 24 वरती आता इथे 9 चेंडू आणि 20 बघू शकतोय. सामना वेळेवेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. खऱ्या अर्थाने एखाद्या माणसाची परिस्थिती वाईट असते परंतु तो माणूस वाईट परिस्थितीला घाबरत नसतो कारण त्याला माहीत असतं की आपण पुढे जाऊन कुठे ना का होईना वेळेनुसार आपले दिवस चांगले येतील. आणि म्हणून मैदानाच्या आतमध्ये संयम ठेवून आणि सहनशक्ती ठेवून मैदानामध्ये या सामन्यामध्ये खेळ करत असताना तिथे ऋतिकला पाहतोय. पण मैदानामध्ये गोलंदाज देखील कमी नाहीये हे मात्र सध्या तरी आपण नक्कीच मॅचमध्ये सारा 11 चिखलोली संघाकडून पाहतोय. रोशनला डॉट बॉल. पूर्णपणे या मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी प्रेशर दोन्ही संघावरती आहे. या क्षणी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र पंचांनी लाईन चेक केली आहे. पॉपिन क्रीजच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय म्हणजेच नो बॉल. आणि इथे आता बॅटरला संधी असेल. येणारा बॉल फ्री हिट आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा रन्स स्कोरबोर्ड वरती ऍड होती आहे. या एक्स्ट्रा धावा कुठे का होईना परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सारा 11 चिखलोली संघाला महागड्यात पडू शकतायत. खोलवर टप्प्याचा बॉल फ्री हिट चेंडू होता. त्याच्यावरती ऋतिक मैदानाच्या आतमध्ये मात्र आक्रमकता करण्याचा प्रयत्न करत होता. तिथे सध्याच्या स्थितीला या बॉलवरती मात्र सध्या ऋतिकच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून बटोरल्यात 2 धावा. स्ट्राईक मात्र
हॅलो. तर जरूर सामन्यामध्ये आपण बघू शकतो सध्याच्या घडीला फार मोठी चुरस बनली गेली आहे. तिथे 3 चेंडूची फेकी करायची आहे मैदानामध्ये सध्या तरी सारा इलेव्हन चिखलोली संघाला आणि 3 चेंडूमध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. पण या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी मात्र सध्या तरी खरवई ब टीमला 3 बॉल आणि या 7 धावा चेस करायच्या आहेत. सामना मात्र सध्याच्या घडीला भरपूर रंगतदार झाला आणि या रंगतदार सामन्यामध्ये इथे सध्याच्या घडीला काय होईल. ओ इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न केला सोपा मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच झेल होता, पण तिथे मिस्टेक चुकी झाली आहे आणि आता इथे चुकीला माफी नसणार आहे. एक सिंगल मिळाली. आता 2 चेंडू 6ची गरज आहे. वेळ आली तर हा सामना खऱ्या अर्थानं डिफेंड देखील होईल, पण वेळ आली तर हा सामना मात्र नक्कीच प्रत्येकी या 2 चेंडूवरती चेसिंग देखील होऊ शकतो आहे. खरं तर आपण पाहाल तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती देखील प्रेशर असेल, फलंदाजावरती देखील प्रेशर असेल आणि या सामन्यामध्ये 2 चेंडू आणि 6ची गरज आहे. मला वाटतं तिकडे क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत झाली आहे, त्यामुळे इथे आता 12th मॅन जो खेळाडू होता तो मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आणि खरवई ब संघाचा कुठेतरी 12th मॅन नव्हता, त्या अनुषंगाने त्यांना मात्र पॅनलाइज केलं गेलं होतं आणि त्या 2 धावा ज्या पॅनल्टीच्या होत्या त्या 2 धावा कदाचित आता मॅचमध्ये मागण्या देखील पडू शकतायत. 2 चेंडू 6 पॅनल्टी नसती तर आता 2 बॉल 4ची आवश्यकता असते, पण पॅनल्टी आली आणि तिथून मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला पाहायला गेलं तर नक्कीच एक वेगळा आकार सध्याच्या स्थितीला बनलाय. 2 चेंडू 6ची गरज आहे. सामना अजून देखील दोन्ही संघाकडे बॅलेन्स झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 2 चेंडूवरती प्रत्येकी बॉल मागे 3 धावा अशा आहेत, पण एकही बॉल या सामन्याचं चित्र बदलू शकतोय. या क्षणी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला केलं बेट, बोट विखरली, जादू दाखवली आणि सामन्यामध्ये आता परिवर्तन बनत आहे. ऑन स्क्रीन आपण पाहाल लेग कटर होता, पडल्यानंतर टर्न झाला आणि आता इथे सामना देखील टर्न होतोय. 1 बॉल 6ची गरज, 1 चेंडू 6 धावेची गरज. अनेक वेळा आपण खऱ्या अर्थानं 1 चेंडू 6 धावा होत असताना पाहिलेल्या आहेत, अनेक वेळा होत असताना नाही पाहिलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा सामना सध्याच्याच घडीला अगदी भरपूर कुशल क्षेत्रामध्ये मात्र पोहोचलाय. 1 बॉल 6ची गरज, 1 चेंडू 6ची गरज. क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. चला फास्ट घ्यायचा, अधिकचा वेळ खर्च करायचा नाही या विनंती असेल. 1 चेंडू 6ची गरज. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण बॅटर नितेशला पाहतोय आणि बॉलिंग मार्कवरती ओहो या क्षणी मात्र लॉफ खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना आपल्या नावावरती वर्चस्वात लिखत असताना पाहायला मिळाला, तो म्हणजेच सारा इलेव्हन चिखलोली क्रिकेट संघ. ज्यावेळेला आपण ऋतिकला बाद होत असताना पाहिलं त्यावेळेलाच असं समजूत आलं होतं की मॅचमध्ये आता खरवई बस संघ कमी पडेल आणि अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत तेच होत असताना आपण पाहिलं. विजयाचा शिक्का उमटवला या मॅचमध्ये सारा इलेव्हन चिखलोली संघाने, त्यामुळे अभिनंदन असेल चिखलोली क्रिकेट संघाचं. आणि या दरम्यान आमचे आदरणीय माडी दादा मात्र नक्कीच उपस्थित होत आहेत, तर दादांचं देखील आपण भरपूर स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अजून एक सामना आपल्या सर्वांच्या भेटीस येतोय, ज्या सामन्यामध्ये भाईजान इलेव्हन कुळगाव संघ विपक्षात पाहायला मिळते आहे चेस द गेम जांभिवली ब. या 2 संघामध्ये एक कठोर रीतीची फाईट आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसे कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि जॉईंट होतील या सामन्यामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे प्रसाद सर. देऊया मॅन ऑफ द मॅच. आपण पाहिलं 12 चेंडू आणि 28 धावा ज्या खेळाडूंना अगदी आपण बघू शकतो. आमचे बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मान्य श्री आमचे मॅडी सर मात्र या दरम्यान उपस्थित होत आहेत. सरांचं देखील आपण घरघोसपणे इथे स्वागत करू आणि मॅडी सरांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण नक्कीच मॅडुमाची इथे सुपूर्द करायची आहे. हर्षद ठरलेला आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, तर हर्षद आपण या तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमचे मॅडी सर यांच्या शुभासे मात्र नक्कीच आपण देतोय ही भव्य दिव्य मॅन ऑफ द मॅचची आकर्षक भव्य दिव्याची ही मानाची ट्रॉफी. मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आजची फायनल
मात्र नक्कीच या स्पर्धेची आहे आणि फायनल डेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला भरपूर सारे प्रेक्षक देखील जॉईन झालेले पाहतोय. पण ही स्पर्धा भरपूर चर्चेची आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025ची स्पर्धा पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये ही संपूर्ण स्पर्धा मात्र एका वेगळ्या डॅशिंगमध्ये आणि वेगळ्या एनर्जीमध्ये आणि वेगळ्या जोशामध्ये मात्र खऱ्या अर्थानं सिद्ध होत असताना आपण पाहतायत.